नमस्कार मित्रांनो, आज आपण 5वीच्या भूगोलमधला 17वा पाठ बघत आहोत. भारत उद्योगधंदे. आपण रोजच्या व्यवहारात अशा अनेक वस्तू वापरतो की ज्या निसर्गतः उपलब्ध नसतात. निसर्गात उपलब्ध असलेल्या पदार्थावर प्रक्रिया करून म्हणजेच कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून नवीन वस्तू तयार करतात. त्यास उद्योगधंदे असे संबोधले जाते. बघा इथे उद्योगधंदे म्हणजे काय हे दिलं आहे. तर काय होते, कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून नवीन वस्तू तयार करतात, त्यास उद्योगधंदे असे संबोधले जाते. जिथे या वस्तू तयार करतात त्यास कारखाने म्हणतात. बघा कारखाने म्हणजे काय, जेथे या वस्तू तयार करण्यात येतात त्यास कारखाने म्हणतात. प्रक्रिया केल्यामुळे वस्तूची किंमत वाढते, तसेच ती अधिक उपयुक्त बनते. बांबू, गवत इत्यादीवर प्रक्रिया करून कागद तयार करतात. कागदापासून वह्या, पुस्तके इत्यादी वस्तू तयार केल्या जातात. मानवी जीवनाचा विकास होत गेला तसतसा गरजा वाढल्या, त्यात विविधता आली. यातूनच वेगवेगळे उद्योगधंदे सुरू झाले. गरजेच्या प्रमाणात विविध वस्तूंचे उत्पादन वाढत गेले. उद्योगधंद्यासाठी कच्चा माल, भांडवल, ऊर्जा, वाहतूक व्यवस्था, कामगार आणि बाजारपेठ यांची आवश्यकता असते. बघा उद्योगधंद्यासाठी कशाची आवश्यकता असते, कच्चा माल, भांडवल, ऊर्जा, वाहतूक व्यवस्था, कामगार, बाजारपेठा यांची आवश्यकता असते. भांडवल आणि कामगार संख्या या आधारे उद्योगधंद्याचे लघु उद्योग, मोठे उद्योग अशी वर्गवारी करतात. लघु उद्योग बघूया आपण. लघु उद्योगात कमी भांडवल व कमी कामगार संख्या असते. हे उद्योग लहान जागेत सुरू करता येतात. यांची निर्मिती प्रक्रिया ही साधी असते. काही उद्योग लहान व घरगुती स्वरूपात असतात, त्यांना कुटीर उद्योग असे म्हणतात. बघा कुटीर उद्योग म्हणजे काय, काही उद्योग लहान व घरगुती स्वरूपात असतात, त्यांना कुटीर उद्योग म्हणतात. कुटीर उद्योग हे देशाच्या सर्वत्र भागात असतात. कुटीर उद्योग त्या प्रदेशातील सांस्कृतिक वैशिष्ट्य दाखवतात. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कुटीर उद्योग त्या प्रदेशातील सांस्कृतिक वैशिष्ट्य दाखवतात. त्यापैकी बहुतेक त्यांचा माल तयार स्थानिक बाजारातच विकतात. मोठे उद्योग बघूया. मोठ्या उद्योगांना जास्त भांडवल लागते, कामगार संख्या ही मोठी असते. मोठ्या उद्योगांमध्ये निर्मिती प्रक्रिया गुंतागुंतीची असते, त्यामुळे कच्चा माल, कुशल कामगार, यंत्रसामग्री, ऊर्जा यांची या उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर सतत गरज असते. कच्च्या मालाच्या आधारे उद्योगधंद्याचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात. शेतीमालावर आधारित उद्योग बघूया. या प्रकारच्या उद्योगामध्ये शेतीतून उत्पादित होणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते. कापड उद्योग, साखर उद्योग ही या वर्गातील ठळक उदाहरणे आहे. वनोत्पादनावर आधारित उद्योग बघूया. या प्रकारात प्रामुख्याने खेळांचे सामान तयार करणारे उद्योग, कागद उद्योग, लाकडी फर्निचर तयार करणारे उद्योग यांचा समावेश होतो. समोर बघूया. प्राणीज उत्पादनावर आधारित उद्योग बघूया. प्राण्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनावर या उद्योगात प्रक्रिया केली जाते. यात मुख्यतः दूध उत्पादन, लोकर उद्योग, चर्मोद्योग इत्यादीचा समावेश होतो. खनिजांवर आधारित उद्योग बघूया. वेगवेगळे धातू, खनिजांपासून शुद्ध धातू तयार करणारे लोखंड व पोलादासारखे तसेच अधातू खनिजावर प्रक्रिया करणारे सिमेंटसारखे उद्योग या वर्गात समाविष्ट केले जातात. याशिवाय अनेक उद्योगधंद्यातून इतर उद्योगधंद्याचा तयार माल हा कच्चा माल म्हणून वापरला जातो. यात यंत्रसामग्री, वाहतूक साधने यासारख्या उद्योगधंद्यांचा समावेश होतो. या प्रकरणात आपण आपल्या देशातील काही महत्त्वाच्या उद्योगांची माहिती घेणार आहोत. कापड उद्योग. भारतातील सुती कापड उद्योग हा मोठा व लघु उद्योग या दोन्ही स्वरूपात दिसून येते. कापड विणण्याचा लघु उद्योग देशात सर्वत्र चालतो. मोठे कागद उद्योग विशिष्ट भागात दिसून येतात. सुती कापड उद्योगाबरोबरच लोकर, रेशीम व कृत्रिम धाग्यापासून देशात कापड तयार केले जाते. सुती कापड उद्योग यापैकी प्रमुख उद्योग आहे. बघा हे माहिती हवं आपल्याला. सुती कापड उद्योग यापैकी प्रमुख उद्योग आहे. कापड उद्योग प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र या राज्यात मोठ्या प्रमाणावर चालतो. बघा हे सुद्धा राहू द्या लक्षात. कापड उद्योग प्रामुख्याने गुजरात व महाराष्ट्र या राज्यात मोठ्या प्रमाणावर चालतो. त्याशिवाय तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश राज्यातही कापड उद्योग विकसित झाला आहे. साखर उद्योग बघूया आपण. भारतात ऊसापासून साखर तयार केली जाते. ऊस तोडणीनंतर त्यातील साखरेचा अंश कमी होतो, त्यामुळे तो लगेच कारखान्यात न्यावा लागतो. शिवाय ऊस वजनाने जड असल्याने वाहतूक खर्च जास्त वाढतो, त्यामुळे ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने काढले जाते. बघा इथं हा प्रश्न लक्षात घ्या. ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने का काढले जाते, कारण इथं बघा ऊस तोडणीनंतर त्यातील साखरेचा अंश कमी होतो, त्यामुळे तो लगेच कारखान्यात न्यावा लागतो. शिवाय ऊस वजनाने जड असल्याने वाहतूक खर्च जास्त वाढतो, त्यामुळे ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने काढले जाते. बघा यावर प्रश्न नक्कीच विचारला जाणार नाही, पण हे आपल्याला पेपरमध्ये कामी पडेल. साखर उत्पादनात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्य अग्रेसर आहे. याशिवाय तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, बिहार, हरियाणा इत्यादी राज्यातही साखर कारखाने आहेत. आपण
लोह व पोलाद उद्योग बघूया. अनेक उद्योगांसाठी संरक्षण दलासाठी लागणारे साहित्य, वाहतुकीची साधने, बांधकाम, रेल्वेचे रूळ इत्यादीसाठी लोह व पोलादाची आवश्यकता असते. त्याशिवाय अनेक क्षेत्रात लोह व पोलादाची जरुरी भासते. यामुळे लोह व पोलाद उद्योगास मूलभूत उद्योग मानले जातात. बघा, हे महत्त्वाचं आहे. लोह व पोलाद उद्योगास मूलभूत उद्योग मानले जातात. लोह व पोलाद उद्योगात लोह खनिजाबरोबर मॅग्नीज हे खनिज, चुनखडक व दगडी कोळसा यांचा वापर केला जातो. हे सुद्धा माहिती हवं तुम्हाला. लोह व पोलाद उद्योगात लोह खनिजाबरोबर मॅग्नीज हे खनिज, चुनखडक व दगडी कोळसा यांचा वापर केला जातो. लोह व पोलादाचे कारखाने बहुधा लोह खनिज असलेल्या क्षेत्रात उभारले जाते. झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड व कर्नाटक या राज्यात लोह व पोलाद उद्योग विकसित झाला आहे. सिमेंट उद्योग बघूया. आधुनिक काळात इमारती, धरणे, पूल, रस्ते यांच्या बांधकामासाठी सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. सिमेंट तयार करण्यासाठी चुनखडक हे प्रमुख खनिज वापरले जाते. हे लक्षात राहू द्या. सिमेंट तयार करण्यासाठी चुनखडक हे प्रमुख खनिज वापरले जाते. त्याबरोबर वाळू व जिप्सम यांचा वापर केला जातो. तमिळनाडू, झारखंड, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यामध्ये सिमेंटचे कारखाने आहेत. खनिज तेल शुद्धीकरण उद्योग बघूया. भूगर्भात मिळणारे खनिज तेल हे अशुद्ध स्वरूपात असतात. बघा, भूगर्भात मिळणारे खनिज तेल हे अशुद्ध स्वरूपात असतात. त्यांचा वापर करण्यापूर्वी ते शुद्ध करणे आवश्यक असते. खनिज तेलाच्या शुद्धीकरणातून पेट्रोल, डिझेल, रॉकेल याबरोबर वंगण, डांबर, मेण ही सह उत्पादने मिळतात. हे आपण आकृतीमध्ये बघितलं होतं. आसाम, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यात तेल शुद्धीकरण कारखाने आहे. याशिवाय अनेक महत्त्वाचे उद्योगधंदे आपल्या देशात आहे. स्वयंचलित वाहन उद्योग, यंत्रसामग्री उद्योग, औषध निर्मिती उद्योग, रसायन उद्योग असे अनेक उद्योग देशाच्या वेगवेगळ्या भागात आहे. आपल्या देशात माहिती तंत्रज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. संगणक क्षेत्रात भारताने विशेष प्रगती केली आहे. बंगळुरू, हैदराबाद, पुणे इत्यादी शहरांना माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. माहिती तंत्रज्ञानाची केंद्रे कोणती आहे? बंगळुरू, हैदराबाद, पुणे इत्यादी शहरांना माहिती तंत्रज्ञानाची केंद्रे म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. देशाच्या आर्थिक विकासात उद्योगधंद्याचा खूप मोठा वाटा आहे. मात्र उद्योगधंद्याच्या वाढीमुळे काही समस्याही निर्माण झाल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे प्रदूषण. उद्योगधंद्यातून मोठ्या प्रमाणावर टाकाऊ पदार्थ निर्माण होतात. त्यांची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावणे आवश्यक आहे. काही उद्योगधंद्यांच्या प्रक्रियेत आरोग्यास हानिकारक टाकाऊ पदार्थ निर्माण होतात. ते प्रदूषणास कारणीभूत ठरतात. मोठ्या कारखान्यासाठी आता प्रदूषण नियंत्रण अनिवार्य केले आहे. अनेक कारखान्यातून अजूनही टाकाऊ पदार्थ बाहेर सोडले जातात. त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो. हे सर्व टाळणे व योग्य खबरदारी घेणे आवश्यक असते. या ठिकाणी हा पाठ संपतो. इथे काही प्रश्न दिले आहे. बघा, तयार माल स्थानिक बाजारातच विकणारे उद्योग कोणते? हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. बघा, सिमेंट उद्योगासाठी वापरले जाणारे प्रमुख खनिज कोणते? इथे बघा, सिमेंट उद्योग आणि सिमेंट तयार करण्यासाठी चुनखडक हे प्रमुख खनिज वापरले जातात. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे निर्माण झालेली प्रमुख समस्या कोणती? हे सुद्धा माहिती हवं आपल्याला. साखर कारखाने ऊस उत्पादन क्षेत्रातच का काढले जाते? हे बघितलं होतं आपण. लक्षात राहू द्या. उद्योगधंद्यांमुळे पर्यावरणास कोणत्या प्रकारचा धोका निर्माण झाला आहे? लोह व पोलाद उद्योगास मूलभूत उद्योग का मानले जाते? हे सुद्धा महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. या ठिकाणी आपले प्रश्न पण संपतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पाठाची माहिती घेऊन. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू.